तर बघा, तर आज आमच्या सगळ्या पूर्ण फॅमिलीचा व्हिडिओ टाकलेला आहे. फॅमिली म्हणजे आम्ही सांगितलंय की आमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आणि आम्ही किती जण आहेत. तर सगळेजण आजचा व्हिडिओ कंपल्सरी बघा, सगळा पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळलंच की कोण कोण आहे आणि किती जण आहेत. तर सर्व माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघत राहा. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला बघा, सकाळी सकाळी आता वाजलेत 9 आणि आज मला उशीर झालाय घास घ्यायला. तर मी आलते घास न्यायला आणि ते आहेत आज दाऱ्यावर. तर ज्वारीला पाणी चालू आहे, त्याच्यामुळे ते आज दाऱ्यावर आहेत. तर आताच विराजला शाळेत सोडलं आणि आले मी रानात. तर म्हणलं आता रानात घास घ्यावा आणि मी जाते घरी. तर बघू, ते आज दाऱ्यावर येतं. तर त्यांचं आवरल्यावर घरी येते, कारण स्वयंपाक पण उरकलाय आणि मग त्यांचं जेवण बिवण करून ते जाते नाश्तीला. तर चला बघा, आता मी घास कापणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर न्यायची घरी, तर ती पण घेणार आहे. तर दाखवते मी तुम्हाला. कोथिंबीर आहे, तिला पर फुलं आले तर, पण माझ्याने काही नेणंच नाही झालं अजून घरी. तर चला मी हिला घेते आता घरी. काय अशी कोथिंबीर, मस्त अशी कोथिंबीर आहे, घेतली घरी. हा बघा, हे आले दाऱ्याहून. कितीक राहिले? दार उरकत असतं का? दार काय उरकत नाही, लाईट जाती येते, पण सकाळून दार देतोय. होईना आता आज सगळं होईल समजा. हा का? तो बोर बी चालू आहे ना, एकच मोटर. ते लाईट बी डिम आहे ना, तर मग बोर बी काही चालू होत नाही. हा हा आणि काय नाही, मी माझं घेतो पाणी देऊन. हा हा तू तुझा घास काप, घरी जा, तुझा आवरेव, मी येतो घरी. चालतंय, ओके. तर मी माझा घास कापून ठेवलेला आहे, मी घास. तर आता एवढा करडांपुरताच घ्यायचा, शेळ्या जाणाऱ्या चरायला. तर इथं लसूण आहे आणि दीपाली इथं घास घेते कापून शेळ्यासाठी. काय म्हणायचं दीपाली तुला? शेळ्यांसाठी थोडासा घास घेते. शेळ्या तर जायच्यात चरायला, हा पण करडांना नको का? मग हा 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 करडांसाठी लागतंय समजा. तर शेळ्या सुट्टी त्यांना घरी कोण नाही, विराज गेलाय शाळेत. तर बराच टाइम झाला दीपाली. उरक, ऊन पण चांगलंच पडायला लागले आता. थंडी कमी झाली ना, आता ऊन चांगलं हे झाले. तर उरका, कारण मला पण तिकडं दाऱ्यावर मी जाणार आहे. तर बघ तुझं आवर. बरं बरं बरं, चालतंय ना. चला, दीपालीने घास कापलाय आणि दीपाली निघालेली आता सध्याला घरी. तर दीपाली, तुझं काय असेल घरचं आवरते आवर. हा, मी तोवर जोवर लाईट आहे, जोवर हे आहे ना, तोपर्यंत तेवढं तरी झालं. तर मग बाकीचं उद्या देते पाणी थोडं थोडं करून, कारण बाकी मला पण ड्युटीला जायचंय. तुझं काय असेल ते काम आवरून घे, आहे का नाही? दीपाली चालली ना तू? बरं बरं, चालतंय, बाय. ओके. चला, इकडे दारच चालू ना, तिकडं पण थोडंफार तुम्हाला दाखवतो. आहे पाणी आपलं चालू शेताला, आणि थोडाफारच शिद हिडू मी काढणार आहे, नाहीतर डायरेक्ट पुन्हा दीपाली घरी गेल्यावर शिडू काढणार आहे. ह्याला सगळं ज्वारीला पाणी देणं चालू आहे ह्या साईडला, आणि नंतर ह्या रानात पण पाणी द्यायचं आहे. आता दीपाली घरी गेली, आता मी दाखवतो तुम्हाला घरी गेल्यावर हिडू. तर आज आहे ना, आज आमच्या फॅमिलीमध्ये किती जण आहेत ते सर्व मी काही सांगणार आहे. तर कमेंट आलं की तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत आणि त्यांच्याबद्दल काही माहिती द्या. तर घरी गेल्याच्या नंतर दीपाली सांगल घरात किती माणसं आहेत, काय आहेत. तर मी आता घरीच जाणार आहे पटकन, आणि तुम्हाला सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे की आमच्या घरात किती जण आहेत, आणि थोडीशी त्यांच्याबद्दल थोडी माहिती मी देणार आहे आज. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा. पटकन जायचं आहे घरी, पण थोडंसं पाणी राहिले, तेवढं दिले की घरी जायचं आहे. पाण्याचे वाफे भरतच आलेत. चला पटकन आता मी घरी जाऊन तुम्हाला घरी गेल्या सर्व काही घरचं दीपाली सांगणार आहे. तर ते पण मी दाखवतो. एक 5च मिनटं थांबा फक्त, मी आता घरीच जाणार आहे. पटापटाच काम आवरून घेतलेत, आणि मग पटकन दीपाली सांगेल घरच्यांबद्दल माहिती. ते पण ऐकण्यासाठी काही ठीक आहे, काहींना माहिती घ्यायची तर ते मी सांगणार आहे घरी गेलो. तर पटकन जातोयच घरी आता मी, काम आवरून पटापटा चालू आहे आता. एरीचं पाणी पण आता सगळं संपलंय, आता घरीच जायचंय. तर बघा, पूर्ण खोली एरी आणि पाणी पण पार खाली गेलंय, कारण सारखं कंटिन्यू उपसा चालूच आहे एरीचा. त्यात कौस लागल, पाणी पार तळाला गेलंय, आणि एरी पण खूप खोले दिसतंय का नाही काय माहिती, आतमध्ये अंधारी, पण थोडंच पाणी राहिलंय, नाही तर सगळं उपासलंय. कंटिन्यू बोर चालूच असतोय, म्हणजे मोटरन ते, त्याच्यामुळं पाणी उपसत आहे. आता बोरचं पाणी ह्याच्यात सोडावंच लागेल. थोडा बोरचा पण काय, बोर पण चालू आहे ना सध्याला, त्याच्यामुळं तर चाललो आता घरी. बघू घरी गेल्यावर.
चला आता सगळं झालंच आहे, आता जायचंय घरीच. आता एरीचं पाणी बघून आता चाललं घरी डायरेक्ट. तर बघू आता दीपाली सर्व माहिती देणारच आहे, फक्त व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर आमच्या घरात किती जण आहेत फॅमिली ते सांगायचं होतं. तर दीपाली म्हणजे तुम्हीच सांगा. तर मी सांगतो पटकनमध्ये. तर मला एक मोठा भाऊ आहे, वहिनी येतं आणि त्यांना एकच मुलगी आहे. ते तिघं जण येतं समजा फॅमिलीत. आणि मी, दीपाली, विराज, आनंदी, आम्ही 4 जण, ते 3 जण, आई आणि वडील, असे म्हणून आमचे 9 जण घरात माणसं आहेत. पण विषय असा आहे की प्रत्येकजण आपल्या आपल्या हिशोबाने कामाने वेगवेगळे आहेत. तर भाऊ आपला तो वेगळा राहतो, आई वडील बी वेगळे राहतात. तपलं ते थोडीशी आम्हाला मदत करतात, म्हणजे थोडीशी शेतात नॉर्मल 10% मदत करतात. आणि घरी आमच्या इथं असतात ना, तर मग घरचे कामं थोडीशी करू लागतात आणि मुलं बाळं सांभाळू लागतात. तर जिम्मेदारी अशी आहे रानातली सांगायची गोष्ट, की आमच्या वाट्याचं जी शेती आहे ते आम्हालाच करावं लागते नाही का. तर मग करायला कोणी मेन दीपालीच फक्त बरं का. बाकीचं जास्त थोडंफार मदत नॉर्मल करू लागते, पण बाकीचं करावंच लागतं आम्हाला. त्याच्यामुळं दीपालीवर जिम्मेदारी जास्त आहे. मी पण जास्त शेतीत जात नाही, किंवा मी म्हणतो शेती नकोच, कारण वेळ भेटत नाही. ह्या दुकानाने माझ्या दुकानाने माझ्या मागं बी कामं असतात. तरी आम्ही थोडी थोडी शेती घरची खायापुरती करतो. तर जे मोठी मुलगी आहे, काहींना वाटतं की काय भानगड काय, तर ती आमचे मोठ्या भावाची मोठी एक मुलगी आहे. आणि आम्हाला फक्त 2 मुलं आहेत, म्हणजे विराज आणि आनंदी. तर आम्ही असे 4 जण आम्ही इथं राहतो. आणि आमची आई पण आमच्यातच सध्याला राहतीये. जर कधी आम्हाला असं वाटलं की त्यांना त्रास होतोय, तर तपले ते व्हायला पण राहतात. कारण कसं आहे, जसं आहे तसंच आमचं झालंय. जसे आमचे जमीन नाव होती तशीच आम्ही वाटण्या केल्यात. जसे घरात राहतात आम्ही, ज्याच्या घरात जसं पहिल्यापासून राहतात ते तसंच राहतात. की आई वडील त्यांच्याच तिथं जागेवर राहतात पहिल्याच घरात. आम्ही काही असं त्यांच्या तिथं राहिलं नाही. की मी नवीन हे दुकानासाठी बांधतो होतो, की डायरेक्ट मी जसं आम्ही लग्न झाल्यानंतर सगळेच जण मनानेच असं व्हायला निघले, आम्ही काय निघलो नाही. तर तसंच त्या प्रकारे आम्ही डायरेक्ट दुकानात आलो, राहायला आलो, तर दुकान बी चालवायला लागलो. तर त्याच्यामुळे असं काय कोणच्या वाटण्या वगैरे असं काही झालेलं नाही आमचं. जसं आहे जमीन तशीच वाटून घेतली. सासू सासरी म्हणजे जे आहेत म्हणजे माझे आई वडील ते त्यांच्या पद्धतीने वेगळं खातात. ते काय कुणाचं काम दोघांचं बी करू लागत नाही, तर थोडंसं मदत करू लागतात त्यांच्या मानाने. तर त्याच्यामुळं ठीक आहे, सगळे आमची हॅपी फॅमिली आहे. आपल्या आपल्या मनाने हिशोबाने आहे, व्यवस्थित आहे आणि आनंदाने एकदम निवांत. तसं आम्ही सर्व कार्यक्रम वगैरे एकत्रच असतात. तशी काय आमचं घराचं वाटत नाही आम्ही तिथं जाऊन हिथं जाऊन असं काही नसतंय. हॅपी आहे समजा, आमची फॅमिली सगळी हॅपी आहे. फक्त प्रत्येक जणाला काम आहे वेगवेगळं, त्याच्यामुळं आम्ही वेगवेगळं काम करतो आणि वेगवेगळं राहतो. तर आता दीपाली जी आहे ना, दीपालीचं दुकान बघती, तिचा ती हिशोब वेगळा असतो. ती मालकीने दुकानाची, तिचा माझा काही दुकानाचा संबंध जास्त नसतो. मदत करीन तेवढंच मी तिला फक्त मदत करतो. ते असेल तर दीपाली विचारा, आणि मी माझं दुकानाचं वेगळं, म्हणजे आम्ही दोघं पण आमचा हिशोब वेगळा असतो. जे असेल दुकानाचं ती दीपाली, माझं मी, तर असं आहे. आणि आमच्या दुकानाला आमच्या तिथं काकू आलेले आहे. तर चला काकूला सामान देऊन द्या. तर आपण काय करू आता, त्यांना ती पटकन कामाला जायचं का काय कळा ना. तर झालं आता गिरायक बी देऊन झालंय. तर विषय असा आता सगळं हॅपी आहे आमचं, आनंदी सगळ्या गोष्टी सगळे एकदम मस्त आहे सगळ्यांचं. फक्त राहिलं बायकोचा विषय. तर बायको अशी आहे की एकदम चांगले स्वभावाची भेटली मला. फक्त थोडंसं काय होतं, कधी कधी तिला राग जास्त येतो आणि त्या रागाच्या भरात थोडंसं कधी कधी किरकिर होती. तर तेवढं जर नसेल ना, तर जगात म्हणजे अशी बायको भेटली म्हणजे मी नशिबाने म्हणायचं. थोडीशी जरा शांतता पाळली तिने, तर मग काय अडचण नाही. थोडी कधी कधी होती, लई नसतं महिन्यात कधीतरी तेवढी वाटल्या ना, तर हॅपी एकदम अशी स्वभावाचं, सगळी कामाची त्याची मदत करणारी आणि जीवाला जीव देणारी आणि सगळं नाही का मागं पुढं ॲडजस्टमेंट करते ना. सगळं दुकानातलं त्यातलं एवढं, तर खरंच आनंद वाटतो. आता थोडंसं 100त 5% गुण थोडेसे असते हे. तर चला ते हॅपी आहे, त्याच्यामुळे ती नाराज होती, बोलावं लागतं चांगलं बी. ठीक आहे, बाकी आनंदी परिवार आहे आमचा सगळा. आणि मस्त आहे. आम्ही कुठं म्हणजे प्रत्येक जणाला माहितीच आहे, आष्टी तालुक्यापाशी जवळ आम्ही 10 किलोमीटर आमचं गाव आहे, तिथं आम्ही राहतो. तर मांडवा आमचं गाव आहे आणि जिल्हा आमचा बीड आहे, पण आयल्यानगर आमचं जवळ आहे. तर भरपूर जण व्हिडिओ बघत असतात आणि विचारत पण असतात. तर आता टाईम भरपूर झाला आहे आमचा, पण आता जेवण करायची आमची आई बसली वाट बघत जेवायसाठी. आणि सकाळच्या दारावर गेल्यामुळं सकाळच्या आत्ता 11 वाजल्यात आणि त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना जेवण पण करायचं आहे. आणि अजून काय दीपाली, मीच सगळं बोललो, तू फक्त बघत बसली आहे. तर अजून काय माहिती असेल तर कमेंट करा, कमेंट करीत जा, व्हिडिओला लाईक करीत जा. म्हणजे कसं आहे, नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकले तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अजून काय म्हणजे सगळं एकदा नवाजचं निघून असं थापड तसंच असतं ना. तर ठीक आहे, बाय बाय. आणि नवीन कुणी एकदा चांगली आहे
थांब ना. ते माझे गुण काय बरं बरं ठीक आहे ना, मी चांगली मी ही बी बोलतो. एकच म्हण ना, सगळेजण जर कोणी नवीन हिडू पहिल्यांदा कुणाकडे गेलेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे हिडू तुमच्याकडे येतील. आणि ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवले त्यांनी लाईक वगैरे करत जा, कारण मग तुम्हाला हिडू येत नवीन असतील. व्हिडिओ पाहायला मिळते ना. आणि प्रतिसाद द्या, हा कारण मग तुमचा जर प्रतिसाद भेटला तर तुमच्या कमेंट बिमेंट छानपैकी आल्या तर आम्हाला पण काढायला उत्साह येतो. त्याच्यामुळं कमेंट तर नक्कीच करा. आणि दीपाली सगळे कमेंट वाचते मी सगळ्यांच्या. सगळ्यांच्या कमेंट वाचते आणि एक दिवस मी सगळ्यांच्या कमेंट व्हिडिओ मध्ये वाचणार आहे, सांगणार आहे सगळ्यांचे नाव. तर प्लीज कमेंट करा, सबस्क्राईब करा. कुणी नवीन बघत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि जे बघते त्यांचे तर खूपच आभार आहे. आणि तर शेवट दीपाली म्हणजे मला नाव ठेवतात आणि नाव असतात बी नाही. खरंच दीपाली चांगली आहे, छान आहे. असंच आनंद राहा आणि असंच हसत राहा. हसणं म्हणजे कसं जीवनात आहे ना, फ्रेश. सकाळी माणूस हसलाच पाहिजे, हसूनच सुरुवात केली पाहिजे. तर हॅपी. तर चला मी जेवण करतो, बरोबर जेवण करू. मला लई भूक लागली, काल सोमवार होता. या जेवायला. बाय 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 बाय.